बैतूल शहर के स्वामी नारायण समर्थ केंद्र के पास जो बस्ती है, इसमें पिछले 4 सालों से लोगों को गटर के पानी रास्ते में आने से जो समस्या हो रही थी, आज नगर सेविका सुनीता अनंता नेते ने नगर अध्यक्ष दामनी पवन सराफ को फोन किया और समस्या बताई। यहाँ नगर सेवक पवन सराफ, सुरेश गाजरे, समाज सेवक अनंता नेते, नगर सेविका सुनीता अनंता नेते ने मिलकर यहाँ पर जो रास्ते में पानी आ रहा था, इसको हटाने के लिए कार्य किया। हम आपको हमारे चैनल जनता की बात बैतूल के जरिए बता रहे हैं कि यहाँ पर समाज सेवक, नगर सेविका सब मिलकर लोगों की समस्याओं को दूर करने का काम कर रहे हैं। हमारे चैनल जनता की बात को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात अब तक। बैतूल शहर में जनता की बात लोगों की समस्या प्रशासन, शासन, सरकार तक पहुंचाने का काम कर रही है। आप हमारे जनता की बात न्यूज़ चैनल के जरिए अपनी समस्या सरकार, शासन तक पहुंचा सकते हैं। मी प्रभाग क्रमांक 8 सौ सुनीता अनंता नेते नगर सेविका। तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये जो एरिया आहे स्वामी समर्थ केंद्र, समस्या होती त्यामध्ये म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता। तर गटारीचे पाण्याची समस्या आता तात्पुरती का असेना ते पाणी पास होण्यासाठी मी नगराध्यक्षा सौ दामिनी पवन सराफ गटार जेव्हा होईल तर तात्पुरतं ते पाणी बंद करण्यासाठी त्यांना सांगितलं मी। तर त्यांनी लगेच यावर आज जसं अनंता भाऊंनी आणि सुरज भाऊंनी आज या कॉलनीचा मुद्दा मांडला, तसंच इतरही नगरसेवक जेव्हा मला कॉल करतील किंवा काही समस्या सांगतील तेव्हा त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। आता येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी गटारींची व याची साफसफाई करण्याचा आमचा मानस राहील। सफाई कर्मचारी व ते आमच्या सोबत आहेत, त्यांना सर्वांना सोबत घेऊन आम्ही गावाच्या साफसफाईचा मुद्दा प्रथम घेऊन ते साफसफाई करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। पवन सराफ आज अनंता काकांचा फोन आला, सुरज भाऊ यांचा फोन आल्यानंतर या वार्डातील समस्या जाणून घेतल्या व तात्पुरत्या स्वरूपाचं इथे आम्ही आज JCB लावून साफसफाई करत आहोत। तरी या भविष्यकाळात जसा निधीचा उपलब्धता होईल तशी आम्ही त्या गटाराचं बांधकाम करणार आहोत व नागरिकांना सोयीसुविधा पुरवणार आहोत। 8 मध्ये 3 ते 4 वर्षापासून रस्त्यावरती पाणी वाहत होतं। आम्ही पवनदांना फोन केला, फोन लावला आणि त्यांनी ते JCB पाठवलेलं आहे। आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही पाणी बंद करतो आहे। पुढे निधी आल्यानंतर ते काम होईल त्याच्यामध्ये। प्रभाग क्रमांक 8 व 9 ला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती गटारीचं पूर्ण 4 वर्षापासून गटारीचं पूर्ण पाणी येत होतं। त्या पाण्याला रहिवासी खूप कंटाळले होते। त्याच प्रसंगी आम्ही पवनदादांना फोन केला की असं आपल्याला तात्पुरता पाण्याचा निचरा करायचा आहे। दादांनी लगेच JCB पाठवून पाण्याचा निचरा करण्यात चालू झालेला आहे। पुढचं घे ना, पुढचं चाल ना, 2-3 पावले मारते।